हे अशी झाडं पडतात. कसा पाऊस पडेल काहीच नाही पडणार. त्याच्यामुळे तर पाऊस पडत नाही. काय मित्रांनो, म्हणून तर पाऊस पडत नाही. जय महाराष्ट्र पब्लिक, कसे तुम्ही बरेच ना. आजच्या न्यू ब्लॉग मी तुमचं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करतो बोईसरवरून जायचं छोटंसं बस स्टॉप बोईसर. तर मग मित्रांनो, आपण चाललोय कामावर. मस्तपैकी सकाळचं चाललोय कामावर. तुम्हाला तर माहीत आहे, रात्री आपण सेकंड करून परत फसला आलोय. एक्स्ट्रा ड्युटी घेतली. आज पण शाळेत तीच आहे. आपण आज पण मग मस्तपैकी ड्युटी एकदम भारी वाटली पाहिजे करताना. वातावरण बघा मित्रांनो. सकाळच्या वाजलेल्या 6:30 वाजून थोडेसे झाले, 40 झाले. 6 वाजून 40 मिनटं झाले. तुम्ही ऊन बघा केवढं पडले. लय उकाडते म्हणून तर. पण वातावरण काय भारी झालंय. सीन एक नंबर दिसतोय बघा. मित्रांनो, आपण कामावर पोचलेलो आहे. एकदम झकास. आणि आता थोड्या वेळात मला फोन आलाय, डबल ब्रेकिंग न्यूज, की आज पण आपला भाऊ येत नाही. आपल्याला दोन्ही तर ठीक आहे, असू द्या, काय नाही. बघू पुढे काय होईल ते होईल. आपण सगळं ओके झालेलं आहे. दम लागतो. बाहेर ना आलं का उकाडतंय. एवढं उकाडतंय बोलू नका मित्रांनो. खतरनाक उकाडतंय. म्हणून AC फुल केले जरा बसलोय. आता थोडं काय होतं, कपडे घालायचे आहेत. युनिफॉर्म घातला पाहिजे, जरुरी आहे. तर मग मित्रांनो, आता आपण घालून घेऊया कपडे मस्तपैकी. कारण आता सगळ्याचा टाइम झालेला आहे आणि आपल्याला आता 8 वाजून गेलेले मस्तपैकी. अजून साहेब आलेले नाहीत. कदाचित कधी पण येऊ शकतात आपण कपडे. तर मित्रांनो, मला एक गोष्ट बोलायची आहे तुम्हाला. जो सौरभ जोशी, इंडियाचा 1 नंबर ब्लॉगर, त्याच्या आणि माझ्यामध्ये काय फरक आहे. तो पण असेच माझ्यासारखे ब्लॉग टाकतो. फॅमिली कुठे फिरायला गेला, कुठे काय खाल्लं, कुठे काय, त्याचे सगळे भाव वगैरे दाखवत असतो. त्याच्यात माझ्यात काय फरक आहे. 10 ते 9 मिनिटाचा आपण ब्लॉग असतो दिवसभराचा. माझ्या आणि त्याच्यामध्ये काय फरक नाही आहे. तरी मला व्ह्यूज कमी असतात आणि त्याच्या मिलियनमध्ये व्ह्यूज आहे. असं का? काहीतरी रिझन असेलच ना. मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आता मी पण सेम त्यासारखं टाकतोय, काय नाही, काहीच फरक नाही टाकत. तरी माझे कमी आहे आणि त्याचे जास्त जातात. ठीक आहे, असू द्या. आपण मेहनत करायची, पण मेहनत करून आपण त्या एवढं जायचं. असू द्या, आपण एवढं नाही जाऊ. आपण जायचं तर नक्की. आपली इच्छा आहे ना, म्हणजे आपल्यामध्ये जिद्द आहे की आपण तेवढं होणार म्हणजे होणार. तो मत इंडियाचा मोस्ट 1 नंबर यूट्यूब चॅनल असेल त्याचा. पण आपण पण तेवढं व्हायची इच्छा ठेवायची, शक्ती ठेवायची, सगळं दम ठेवायचा. नक्कीच मग होणार. बघू काय होतंय काय नाही. आपल्या पण तसंच असतं ना ब्लॉग. ही आमची मावशी, तिनं आता साफसफाई चालू आहे. मस्तपैकी केलेले टकाटक ब्रँच केलेले आमची ह्या मावशीनंच. तर आता मित्रांनो, आम्ही इडली खाणार आहे. इडलीवाला आला भैया. रख दे, दे दे हमको 2 प्लेट बना. एक मैडम के लिए और एक मेरे लिए. ये हमारा भाई है, इडली वाला भाई. तर मग मित्रांनो, आपण मस्त इडली घेतलेली आहे आणि आता आपण इडली खायची. म्हणजे आपण मेंदूवडाच घेतो, इडली काही घेत नाही. बघा, बघू शकतो मी. मला जास्त मेंदूवडा आवडतो म्हणून मेंदूवडा घेतला. आपण खाऊन दाखवू कशी टेस्ट आहे, कशी. टेस्ट आहे 1 नंबर आहे. बरे बरे. चटणी 1 नंबर. घेतो सगळं खाऊन. भेटू परत. तर मग मित्रांनो, कसं माहिती आहे का, जी चटणी उरती ना, ती प्यायला लई भारी लागते. आता मी पिऊन घेतो.
खोबऱ्या चटणी असते ना त्यामुळं. तर मित्रांनो झाले आपली इडली वगैरे सगळं मेंदूवडा वगैरे सगळं खाऊन एकदम मस्त नाश्ता झालेला 10 वाजता. आणि आता आपण मस्त येते जेवायच्या टायमाला भेटत. कुठला तुझा ही बघा ही पोरगी आली बघा गावासनं. आता ही पोरगी आणि तिची आई आली. लगेच दाजीने बी त्यांना आईस्क्रीम नाही दिलं म्हणून दाजीने पेप्सी खायला सुरुवात केली. लगेच इसाळ दुसरं काय तवा इसाळ आहे ना बाई. कसं खाते बघा. खा यार, खा. आणि आमच्या आई म्हणते मला बसले रड रड ग जरा बरोबर.